नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्यासह देशभरातील बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत महाफास्ट 50 मधून. बिनविरोध झालेल्या निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश. तर उमेदवारांनी कधी माघार घेतली, उमेदवारावरती दबाव होता का याची शहानिशा करून अहवाल द्यावा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश. इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा. फडणवीस आणि शिंदे आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा होणार. आज संध्याकाळी वरळीतील NSCI डोम या ठिकाणी मेळावा घेतला जाणार. तर मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार. मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार. सांगली मिरज कुप्पाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा. इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात. मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शो असणार. जनतेसोबत संवाद साधण्यासाठी टॉक शो आणि मान्यवरांच्या भेटी घेणार. उद्यापासून मुंबईमध्ये फडणवीसांच्या सभांना सुरुवात होणार. सोलापूरमध्ये भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो विरोधी पॅनलच्या पत्रकावरती झळकला. तर सोलापूरमध्ये भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 1165 उमेदवार रिंगणामध्ये. काल अखेरच्या दिवशी तब्बल 969 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. पालिकेच्या 165 जागांसाठी राजकीय पक्ष मैदानात. दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या मुलाने पैसे वाटल्याचा आरोप. भाजप उमेदवार गणेश कळमरकर यांचा मुख्यमंत्र्यांना फोन. तर एक महिला प्रभागातील महिलांची नावं लिहून घेत असल्याचंही समोर. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा वाढवली.